चला तर मग मैत्रिणींनो, रोज नाश्त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं आणि छान हेल्दी असं बनवायचं असतं. तर बघा, भिजवलेल्या मुरमुऱ्यांपासून आज आपण छान सेट डोसा बनवूया आणि त्याचबरोबर अगदी 5च मिनिटात तयार होणारी ही चटणीसुद्धा बनवूया. बनवायला ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि वेळेवर जर तुम्हाला काहीतरी हेल्दी आणि छान बनवायचं असेल ना, तर तुम्ही हा सेट डोसा आणि चटणी नक्कीच बनवू शकता. रेसिपी जर आवडली ना, तर पटकन लाईक करा आणि रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. एखाद्या बाउलमध्ये की नाही आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोजून 3 वाटी आपण इथे मुरमुरे टाकायचे. आता हे मुरमुरे आपण एक 5 मिनटं छान पाण्यात भिजत घालूया. मुरमुरे ना अगदी पटकन भिजतात. मुरमुरे भिजायला बघा फार वेळ पण लागत नाही. तर मुरमुऱ्यांमधलं जे काही पाणी असेल ना, ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि हे मुरमुरे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता तुम्हाला किती बनवायचे आहे ना, त्या अंदाजाने तुम्ही इथे मुरमुरे घ्यायचे आहेत. तर बघा 3 वाटी आपण मुरमुरे घेतले आहे, तर मी अर्धी वाटी इथे तांदूळ भिजत घातले होते. 1-2 तास आधी हे तांदूळ आपण भिजत घालायचे. तांदूळ पण लगेच भिजतात, फार वेळ लागत नाही. भिजवलेले तांदूळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घ्यायचे आणि यामध्येच आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे. प्रमाण व्यवस्थित घ्या, म्हणजे पदार्थ पण एकदम व्यवस्थित होईल. तर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं, अजिबात पाणी वगैरे टाकलं नाही. तर इथे मिश्रण खूप घट्ट वाटतंय म्हणून थोडं थोडं इथे पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून अगदी स्मूथ आपल्याला हे बॅटर तयार करायचं. एकदम पाणी टाकू नका. एकदम जर पाणी टाकलं तर बॅटर पातळ होऊ शकते. तर आता हे तयार केलेलं बॅटर एखाद्या बाउलमध्ये काढायचं. चवीपुरता मी मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून आपण एक मुरण्यासाठी 10 मिनटं साईडला ठेवू. तोपर्यंत लगेच चटणी बनवूया. कढईत अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. एक मोठा चमचा शेंगदाणे टाकायचे. आवडीनुसार हिरवी मिरची, मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची कमी टाका आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची. आता हे सगळं आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेऊ. एक मोठा चमचा यामध्ये दही टाकायचं आहे. त्याचबरोबर चवीपुरता मीठ टाकूया आणि अगदी थोडीशी मी इथे साखर टाकलेली आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून आपल्याला ही चटणी इथे तयार करून घ्यायची आहे. तयार केलेली चटणी एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची. आता बघा किती घट्ट आणि किती पातळ हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता. आता तडका तयार करायचा. तर तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं, जिरा मोहरी टाकायची, कढीपत्त्याची पाने टाकूया आणि तयार केलेला तडका आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता अगदी 5च मिनिटात आपली ही चटणी बनून तयार झालेली आहे. पराठ्यांबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा इडली, डोसा, उत्तप्पा असं काही बनवलं ना, तर त्याबरोबर सुद्धा ही चटणी खायला अप्रतिम लागते. इथे आपलं बॅटरसुद्धा छान मुरलं आहे. यामध्ये ना अगदी 1-2 चिमूट आपण खायचा सोडा टाकायचा आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इथे पॅन पण मी ऑलरेडी पहिलेच गरम करून घेतलेला आहे. आता यावर तयार केलेलं बॅटर हलकंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे, कारण आज आपण इथे सेट डोसा बनवतो आहे. वरून पूर्णपणे मस्त ड्राय होऊ द्यायचं. बघू शकता इथे छान जाळीसुद्धा पडलेली आहे. तर दोन्ही साईडनी आपण अलटून पलटून हा डोसा इथे छान भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी तेल लावलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे वापरू शकता आणि दोन्ही साईडनी मस्त तेल किंवा तूप लावायचं आणि बघू शकता मस्त आपला हा इन्स्टंट सेट डोसा तयार झालेला आहे आणि मस्त चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे. रेसिपीसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. दिवसभर पण हे डोसे असेच सॉफ्ट राहतात. मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही हा सेट डोसा बनवू शकता. तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान आणि मस्त रेसिपीसाठी ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.